हॅलो यूट्यूब फॅमिली, हे बघा मस्त अशी आज आपण एक चटणी बनवणार आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आहे। फक्त मी सुकी मिरची ही मी 8 तास अशी भिजत ठेवलेली आहे। तुम्ही हवं असं ते लवकर सुद्धा करू शकता, 4 तासात पण भिजेल ही, पण मी बरेच उशीर मी भिजत ठेवलेली आहे। तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट झालेली आहे ही मिरची। आता याची देठं काढायची, आपण कैचीने सुद्धा काढू शकतो आणि हाताने सुद्धा काढू शकतो। तर आपण तिखट, ह्या तिखट मिरच्या नाही आहेत, कमी तिखट मिक्स आहे दोन्ही, तिखट मिरची आणि काश्मीरी मिरची हे दोन्ही मिक्स आहे। आणि ह्याचं जे पाणी जे आहे ते मी फेकून देणार आहे, ते पाणी घेणार नाही आहे। हे फक्त मी मिठाच्या पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवले होते। तर ह्या पद्धतीने आता आपले सॉफ्ट झालेले आहेत। आणि आता हे बघा, हे मस्त अशी सुकी मिरची आणि त्याचा कलर बघू शकता। आता त्याच्यातले मी थोड्या बिया काढून घेणार आहे, कारण मी बिया सकट थोडंसं जेवढं निघेल तेवढं आपण बिया काढूया पहिला। हे जे सुकी मिरची आहे पूर्ण 8 तास मी भिजत ठेवली आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी मीठ टाकून ठेवले होते। तर आता हे हाताने सुद्धा आपण हे बघा, ह्या अशा पद्धतीने बी सकट येतात बाहेर, आणि थोडेसे बी जरा झाडून घेऊया। थोडंसं आपण धुताना ते निघून जाईल सगळं। पुन्हा एकदा वॉश करून त्यांना पुन्हा आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे। पहिले सुद्धा मी धुवून घेतलेले होते आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून दिले होते। आता सुद्धा मी त्याला पुन्हा धुवून घेणार आहे, कारण त्याच्या बिया मी काढण्याचा शक्यतो प्रयत्न करणार आहे। तर अशा पद्धतीने मिक्सरचं मी भांडं घेतलेलं आहे। आता ह्या मिक्सरमध्ये जर वाटलं गेलं नाही तर मला दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करावं लागेल हे, कारण भरपूर सुक्या मिरच्या आहेत। आता हे लसूण आणि देशी पद्धतीने करतोय आपण, काही त्याच्यामध्ये वेगळं काही टाकणार नाही आहे। फक्त 3 वस्तूमध्येच आपण हे करतोय, सुकी मिरची, मीठ आणि लसूण। तर ह्या पद्धतीने आपण हे घेतलेलं आहे बघा। लसूण थोडा जास्त प्रमाणात, कारण लसूण चटणी आहे ही आणि देशी पद्धती स्टाईलने आहे, म्हणजे गावरान पद्धतीने जे बोलतो आपण त्या पद्धतीची आहे ही। पण गावी कसं डायरेक्ट लगेच बनवलं जातं, तर आपण थोडंसं अजून वेगळं थोडंसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण ही अप्रतिम लागते आणि कमी तिखट। आणि ही जर मिरची आपण जेव्हा पण आपण घेतो तर त्यावेळी ही सुकी मिरची जी आहे, हे बघा याच्यामध्ये मीठ सुद्धा मी टाकलेलं आहे आणि ते खडे मीठ टाकलेलं आहे। खडे मिठांमुळे चव अप्रतिम होते। तर आता आपण लगेचच आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे। तर ही मिरची जी सुकी मिरची आहे पाण्यात मिठामध्ये ठेवल्यामुळे तिखटपणा त्याचा कमी होतोय, कारण मी दोन्ही मिक्स असे मिरच्या टाकलेल्या आहेत। लवंगी मिरची पण आहे त्याच्यामध्ये, म्हणजे कमी तिखट, लवंगीमध्ये थोडी कमी तिखट, आणि काश्मीरी मिरची जेणेकरून कलर येण्यासाठी। तर दोन्ही असे भिजत ठेवले होते आणि मिठाच्या पाण्यामुळे ठेवल्यामुळे सॉफ्ट झालेत खूप त्या, आणि अप्रतिम झाल्यात। तर चला आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया हे, आणि खूप असं फाईन असं बारीक करायचं आहे आपल्याला, कारण जेणेकरून आपल्याला अजून पुढे ह्याची भरपूर प्रोसिजर आहे। तर बघत राहावा तुम्ही की कशा पद्धतीने मी बनवते। आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण तुम्हाला नेक्स्ट काही रेसिपी असेल ते तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशनमध्ये येऊन जाईल। तर ह्या पद्धतीने आता बघा आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे। मस्त असं बारीक पेस्ट चांगली करून घ्यायची, थोडा वेळ लागेल पण मस्त पेस्ट करून घ्या, कारण त्याचा कलरच तुम्ही बघू शकता। आणि काही आपण बाहेरचा कलर त्याच्यामध्ये टाकलेला नाही आहे, आणि खूप सुंदर अप्रतिम ही चटणी होणार आहे। आणि ही तुम्ही जे 8 दिवसाच्या वरती जास्त टिकेल, कमीत कमी 15 दिवस ही टिकते ही मिरची। तर ही कशा पद्धतीने पुढे आपल्याला करायचं ते मी तुम्हाला सांगते। पहिले आपण असं मस्त असं बारीक करून घेऊया। आता हे बघा किती बारीक झालेलं आहे। पुन्हा जर बारीक करून घ्यायचं असेल तर पुन्हा आपण थोडंसं आपण पुन्हा बारीक करून घेऊया। तर हे बघा आता तुम्हाला बारीक झालेलं दाखवते मी। तर थोडं मला वाटतं अजून मिक्सरला लावायला लागेल, पण बघूया आता किती आहे हे झालेलं। तर ऑलमोस्ट हे झालेलं आहे। थोडंसं आता आपण याच्यामध्ये तेलसुद्धा टाकणार आहे, आणि खूप असं तेल टाकून सुद्धा मिक्सरला जरा बारीक करून घ्यायची अशा पद्धतीने। तर थोडंसं वाटीभर असं कमीत कमी 2 आपले जे ह्याचे स्पून असतात तेवढे आपण टेबलस्पून ऑइल घेतोय। मस्तपैकी 2-3 टेबलस्पून आपण ऑइल घेतलेलं आहे, कारण ह्याला नंतर अजून आपण वेगळी चटणी बनवणार आहे छानपैकी अशी। आणि आता हेच आता ह्याच पद्धतीने एकत्र जीव करायचं ह्या मसाल्याचं आपण मस्त असं एकजीव करून घेतल्यामुळे व्यवस्थित ते राहणार आहे, म्हणजे तेल प्रत्येक ह्याला पार्ट्सला ते मुरेल ते
आणि त्याच्यात मी जाडं मीठ टाकल्यामुळे अप्रतिम ही चटणी झालेली आहे. तुम्हाला जाडसर हवी तर जाडसरसुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण मी थोडंसं अजून मिक्सरला थोडंसं फिरवून घेते, म्हणजे जेणेकरून बारीक अशी फाईन अशी पेस्ट होईल त्याची. तर थोडं आता मिक्सरमध्ये भरपूर मसाला झालेला आहे, व्यवस्थित बारीक होते की नाही माहीत नाही आहे. तर आता हे बघूया आपण कशा पद्धतीने आता हे बारीक करतोय आपण. तर हे बघा हे झालेलं आहे या पद्धतीने. आता हे सगळं आपण व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता कलर बघा, अप्रतिम कलर आलेला आहे. काही त्याच्यामध्ये बनावट कलर वगैरे आपण बाहेरचं काही टाकलेलं नाही आहे. आता एक कढई घेतलेली आहे मी आणि या कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, कारण ऑलरेडी आपण त्या मसाल्यामध्ये वाटतानाच तेल टाकलेलं आहे. नंतर मी थोडंसुद्धा पाणी नाही टाकलं. हे बघा कलर बघा, अप्रतिम कलर, खूप सुंदर कलर आहे. असा ओरिजिनल कलर आहे हा, एकदम असं शेजवान चटणीसारखा कलर आहे हा, खूप छानपैकी. आणि खूप साध्या पद्धतीने चटणी अशी ना बनवून ठेवा तुम्ही. घरामध्ये बॅचलर मुलं वगैरे असेल तर त्यांच्यासाठी अप्रतिम ही आहे, कारण भाकरी जरी असेल किंवा चपाती असेल किंवा डोसा असेल किंवा इडली असेल, अनेक तुम्ही कशाबरोबरसुद्धा खाऊ शकता. तर एखादा फिंगर चिप्स असेल तर तेचसुद्धा तुम्ही त्याच्याबरोबरसुद्धा बटाट्याचे चिप्स वगैरे असतात फ्राय केलेले, किंवा एखादा वडे असेल त्या वड्याबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता. पुन्हा तुम्ही भजीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर साईडला तुम्ही तोंडी लावायलासुद्धा ही घेऊ शकता. वरण भात असेल तर ह्या पद्धतीने. आणि मी शक्यतो बघा जाडं मीठ असेल ना तर नक्कीच जाडं मीठ वापरा, कारण त्याच्यामुळे आहे ना थोडं बेताने टाकायचं, कारण त्याचे क्रिस्टल असल्यामुळे असे जाडजाड असल्यामुळे तुम्हाला प्रमाण कळणार नाही, म्हणून थोडंसं कमी कमी टाका, अंदाज येईल तुम्ही तसा. आता हे एकदम एकजीव असं आपण करून घेतोय आपण. हे बघा या पद्धतीने घेणार आहे आपण. थोडंसं मस्त असं त्याला बघा तेल सुटलेलं आहे, म्हणजे हे होत आलेलं आहे. साईडने तेल बघा मस्त सुटलेलं आहे. खूप पहिला ना भाजून घ्यायचं. भाजण्यामुळे काय होईल, त्याचा कच्चापणा सगळा निघून जाणार आहे आणि ती चटणी अप्रतिम लागणार आहे. आणि अशी चटणीने काय होतं, पोट वगैरे बिघडत नाही, एकदम छानपैकी. हे कलर जेव्हा आपण हे केलं तेव्हाचा कलर आणि आताच्या कलरमध्ये हा थोडा पुन्हा डार्क झाला आहे, असा एकदम ब्राऊन असं आता होत आलं. पहिला लाल होता, आता ब्राऊन कलर झाला, म्हणजे हे आपलं आता होत आलेली आहे. ही पूर्ण असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ह्याला. खूप छानपैकी अशी चटणीचा खमंग आहे ना, तुम्ही बनवाल तेव्हाच कळेल, कारण हे असं मी सांगू शकत नाही. खूप सुगंध घरात आलेला आहे. आणि एवढंच नाही तर आपण हे जे मी करणार आहे, खरं तर काय झालेलं आहे, माझ्याकडे मी स्वीट पाव समजून मी बर्गर पाव आणलेला आहे. आणि मग आता काय करणार, म्हणून त्यासाठी माझी ही चटणी अशी मी सिंपल, आता म्हटलं जेवणाची वेळ निघून गेलेली आहे तर काय करता येईल. मला असं वाटलं की मी तो स्वीट पाव आणला, पटकन मी घेतला, माझ्या लक्षात नाही आला, तर तो बर्गर पाव निघाला. आता ह्या बर्गर पावमध्ये आता बरंच काय काय भाज्या वगैरे आपण टाकूनसुद्धा करू शकलो असतो, पण मी एकदम सिंपलमध्ये करणार आहे. आणि घरामध्ये जे बॅचलर मुलं असतात बाहेरगावी, तर ते ह्या पद्धतीने चटणी बनवून ठेवू शकतं. आणि ह्या चटणी आरामात 10-15 दिवस अशी मस्त राहते. तर थोडी मेहनत घ्यावी लागेल. एखाद्या सुट्टीमध्ये तुम्ही हे बनवून ठेवा असे, म्हणजे घरामध्ये एक वेगळं असं खाण्याला स्वतःच्या हाताची चव पण एक छान अशी. आणि जास्त काही त्याच्यामध्ये आपण टाकलेलं नाही आहे ना, म्हणजे नुसतं आपण लसूण, हिरवी मिरची नाही, सुकी मिरची आणि मीठ टाकलेलं. लसूण, मिरची, सुकी मिरची आणि मीठ, हे 3च वस्तू आहेत, किंवा त्याला तडका वगैरे कशाचा दिला असं काहीच नाही. तर ही 3 वस्तूमुळे. आणि तुम्हाला जरी असं वाटलं पटकन असं परतून घ्यायचं, ठेवून द्यायचं, तरी 8 दिवस तरी राहतं. जास्त वेळ परतण्याला वेळ जात असेल तर थोडंसंच परतून घ्या आणि एका बर्नीमध्ये व्यवस्थित ठेवून द्या. याच्यात पाणी अजिबात वापरू नका. मिक्सरमध्ये जेव्हा आपण भिजलेली आपली सुकी मिरची असते त्यावेळी पाणी अजिबात वापरू नका. पाण्याच्याऐवजी त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून वाटायला घ्या, कारण पाणी बिलकुल वापरायचं नाही आहे. म्हणजे ही मस्त अशी आपली 15 दिवसाच्या वरती जाते. मी तर महिना पण म्हणेन, कारण अजून मी बनवलेली अजून खराब नाही झाली आणि कशाबरोबरसुद्धा खाता येते. आता जेव्हा आपल्याला हे झाले कसं कळणार, तर साईडने तेल मस्त सुटते आणि मसाला जेव्हा परतताना आपल्याला हलका लागतो जरा, म्हणजे त्याच्यातलं पाणी कमी झालेलं आहे. आणि आता आपण ही बर्नीमध्ये ओतून ठेवू शकतो छानपैकी असं. आणि मी कशाबरोबर खाणार आहे तेही तुम्हाला सांगते. तर ही चटणी तुम्हाला बनवलेली कशी वाटली तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शक्यतो मी घरगुतीच दाखवते, बेसिक दाखवते.
अगदी काही मोठी काही रेसिपी दाखवत नाही, कारण बेसिकपासूनच सगळ्यांना मस्त जमेल. ज्या शिकाऊ मुली आहेत तर हे वेगळं काहीतरी तुमच्यासाठी खूप छान असं हे झालेलं आहे. चटणी भरपूर झालेली मस्त अशी. आणि आता ती मी कशाबरोबर खाणार आहे तर याच्यासाठी मी पटकन आता मुलांसाठी सुद्धा मी सांगते, जे बॅचलर मुलगा मुलगी जेही आउट ऑफ कंट्रीला आहेत तर त्यांनीसुद्धा याचा प्रयोग करून नक्की ठेवा. काही वस्तू जास्त लागलेली नाही, गार्लिक आहे आणि हे मस्त अशी झालेली आहे. ही बघा चटणी खूप सुंदर साईडने बघा ना, अजून लुसलुशीत झालेली एकदम चटणी आणि मस्त झाले. आणि घरामध्ये जो आरोमा आहे नुसता लसूणचा आरोमा आहे. खूप लसूण जरा बऱ्यापैकी टाका, त्याच्यामुळे काय होईल तुम्हाला पण म्हणजे जरा लसणाच्या चवीमुळे थोडंसं मस्त वाटेल तुम्हाला. अगदी थकून आल्यानंतर आहे ना, खरं सांगते हे जे एक चपाती किंवा भाकरी किंवा ब्रेड कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला जे घाईमध्ये काय करता नाही आलं तर ह्या चटणीचा वापर नक्की करू शकतो. आणि वरण भातावर तर अप्रतिमच लागणार आहे. बरं, काही मसाला तुम्हाला आता चिकन बनवायचं असेल, हेच घेऊन तुम्ही परतून जरी केलं चिकन मसाला, म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी ह्या मसाल्याचा तुम्ही वापर करू शकता. नुसतं चिकन आणलं आणि थोडंसं वाफ दिल्यानंतर आहे ना, पटकन असं मग परतताना ही चटणी टाकून परतून घ्या आणि प्लेटमध्ये सर्विंग बाउलमध्ये स्टार्टर म्हणून तुम्ही खाऊ शकता. अप्रतिम झालेली ही बघा ही चटणी, खूपच सुंदर. तर आता आपण काय करणार आहे, कशाबरोबर खाणार आहे ते तुम्हाला दाखवते. तर हे बघा, जे मिक्सरला थोडासा मसाला लागला होता त्याच्यातच थोडंसं दोन अंडी टाकून आहे ना मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे आणि त्याच कढईमध्ये परतून घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला जास्त एक्स्ट्रा काय भांडी लागणार नाही. आणि हे बॅचलर मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. अशा चटण्या नक्की घरामध्ये बनवून ठेवा, जेणेकरून तुमच्या दिवसभराचा थकवा आहे ना खरंच निघून जाईल. कारण घरातलं काहीतरी खायचं म्हटलं तर असे मसालेदार जर घरात असेल तर अप्रतिम चव आहे ह्याला. आता हे मी काय करणार आहे, तो बर्गर जो आणलेला आहे, बर्गर पाव जो होता तर त्याच्याबरोबर हे खाणार आहे मी. तर अशा पद्धतीने तुम्ही असे काही ना काही विविध प्रकाराने तुम्ही तुमचं पोट कसं भरायचं, आपलं कसं काय आपल्याला रुटीनला हे आणायचं आहे. आणि मेन म्हणजे छान स्वच्छतेमध्ये घरगुती पद्धतीने झालेलं आहे आपलं. आता हे ऑमलेट आपलं तयार तर आहे. आता आपण एकदा परतून घ्यायचं आहे असं एकदा, आणि नंतर आपण आपल्याकडे एक भांडं कुठलंही असो, ग्लास वगैरे असो किंवा डब्बा असो, तर ह्या पद्धतीने बघा आपण हे करणार आहे. आता हे दोन्ही बाजूने व्यवस्थित झालेलं हे ग्लास मी भांडं घेतलेलं आहे, डब्बा घेतला आहे. आणि हे बघा या अशा पद्धतीने आकार आपण देऊन घ्यायचं आहे मस्त असं. जरी आकार नाही दिला तर डायरेक्ट सुद्धा तुम्ही खाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आता आपण काय करतो की बर्गर जे आहेत त्याचे 2 पीस आहेत असे, मी त्याला गोड पाव समजून घेऊन आलेले. ह्याला आपण गोड पावला काय म्हणतो, ते बन्स असतात, ते स्वीट बन्स असतात असे, ते समजून मी बर्गर घेऊन आले. तर म्हटलं आता काय करते, तर म्हणून मी ऑमलेट बरोबर आता खाण्याचा बेत केलं. हे आहे टोमॅटो केचप आहे आपलं, हे आता आपण दोन्ही साईडला लावून घेणार आहे. आणि त्याच्यावर थोडीशी आपण ही चटणी हे घेतोय, म्हणजे थोडीशी बेताने घ्यायची, तिखट वगैरे लागेल वगैरे तर सांभाळून थोडंसं. आणि हा व्यवस्थित त्याच्यामध्ये स्वच्छ स्पून ठेवायचा, तोच त्याच्यामध्ये टाकायचा ना, जसे लागेल तशी चटणी तुम्ही काढून घ्यायचे. कारण मग ती चटणी खराब होईल असं करायचं नाही आहे आपल्याला, कारण आपल्याला 15 ते 20 दिवस चांगली राहणारी ही चटणी आहे. आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायची, झाल्यानंतर थंड झाले. फक्त बरणी कुठली निवडाल तुम्ही तर काचेची बरणी निवडा. त्या काचेच्या बरणीमध्ये मस्त अशी ती 15 ते 20 दिवस राहते, जसे तुमची खाण्याची पद्धत आहे. कोणी कमी चटणी खातं, कोणी जास्त खातं, पण आरामात 15 दिवस हे जाईल तुम्हाला. तर आता हे जे आपण कटिंग करून ठेवलेले ऑमलेट जे होते ते बर्गरवर मी ठेवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही कांदा टाकू शकता, चीज टाकू शकता, मोझरेला चीज आहे, कुठलाही चीज तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि थोडंसं अजून एक वाफ दिली तर ते चीजी बर्गर होईल आपला. तर हा आपला सिंपल बर्गर आहे. अगदी छोटीशी भूक असेल आपल्याला तर त्याच्यासाठी खाण्यासाठी खूप छान झालेलं हे बघू शकता तुम्ही, खूप मस्त अशी झालेली आहे. आणि चला, धन्यवाद.